my little champions to the differentiation of class 11th. Very good morning, Palak, Payal, Sagar, and everyone. Very good morning to Rohit, Pranav, Vedant, Tejas, Yash, and everyone who is there, Rajeshwari, and everyone. So, beta, differentiation. थोड़ा सा झटका डिफरेंशिएशनचा तुम्हाला बसला, वो डराता है मगर डरने का बिलकुल नाही. You would increase the practice. First of all, सगळ्यात अगोदर फॉर्म्युले पाठ असणं फार गरजेचं आहे. नंबर 2, you must understand and remember the rules. So दोन गोष्टी तोंडपाठ असल्या पाहिजेत, फॉर्म्युले अँड रूल्स. आफ्टर दॅट थर्ड थिंग यू हॅव टू डू, जे सम्स मी घेतोय एक्झॅक्टली तशी त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. त्या सम्सची नोटबुक मध्ये अर्थात ते लिहा, तशी प्रॅक्टिस करा. आणि स्टेप नंबर 4, वॉट एव्हर द होमवर्क आय विल गिव्ह, यू हॅव टू डू दॅट होमवर्क. बिकॉज हा जो डिफरन्शिएशन चॅप्टर पार्ट 2 चे सलग 6 चॅप्टर्स ही एक लढ आहे. एक समजला की दुसरा, दुसरा समजला की तिसरा. आर यू अंडरस्टैंडिंग? सो प्यारे बच्चों, डेरिवेटिव डराता है लेकिन उसको बिल्कुल भी डरना नहीं है. अटैक ऑन डिफरेंशिएशन. ठीक है ना? बिल्कुल डरना नाही. वी हॅव टू अटॅक ऑन द डेरिव्हेटिव्ह. आपल्याला तो घाबरला पाहिजे. सो बेटा, होमवर्क सम्स मी जे तुम्हाला दिले होते तिथून आपण आक्रमण सुरू करू आपलं. So the first sum that was given to you by me was y is equal to x ची power 7/3 plus 5 x ची power 4/5 minus 5 upon x ची power 2/5. One another important and additional thing. फॉर्म्युले एक तर पाठ असले पाहिजेत, आणि जर क्रिस्टल क्लिअर पाठ नसतील तर ते तुमच्या समोर असतं फार गरजेचं आहे. लेक्चर पाहताना किंवा रेकॉर्डेड लेक्चर पाहताना तुमच्या समोर असले पाहिजेत ते, नाही का? 2 कॉलम दिले होते तुम्हाला मी, एलिमेंटरी आणि ट्रिगोनोमेट्री ऍज वेल एज रूल्स, हे समोर पाहिजे. ठीक आहे, चलो. सो बेटा, दिस वॉज द क्वेश्चन. व्हेरी स्टेप बाय स्टेप विल गो. प्यारे बच्चों, लुक ऍट द फंक्शन प्लीज. फर्स्ट प्लस सेकंड मायनस थर्ड असं मला दिसतंय. सो मला ठीक 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 बेरीज वजवा की 3 डिफरंट फंक्शन्स दिसत आहेत, राईट? सो मी जरा बोल्ड करते बघ, प्लस आणि मायनस, दिस दिस अँड दिस. हाऊ टू गो? व्हेरी स्टेप बाय स्टेप. सो बेटा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय होईल बेटा? dy बाय dx इज इक्वल टू, मला प्रत्येक फंक्शनला डिफरन्शिएट करायचंय विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर ती लिहिण्याची पद्धत आहे बेटा डी बाय dx. तुमचा जो डेरिव्हेटिव्ह आहे, प्लीज रिमेंबर की y विल बी अ फंक्शन ऑफ x बेटा. y will be function of x. That function can be of LIATE, logarithmic, inverse trigonometric, algebraic, trigonometric, exponential of any type. मी जे 5 टाइप्स तुम्हाला दिले होते बेटा. हा जो y आहे याचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेणार, त्याला तुम्ही म्हणणार dy बाय dx. आणि हा जो f ऑफ x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल म्हणण्यापेक्षा हा जो dy बाय dx आहे यालाच तुम्ही f डॅश x असे बोलता. क्लिअर आहे? हे लिहिण्याची पद्धत आहे. असं लिहा किंवा काही सम्स मध्ये असं दिसेल तुम्हाला. ओके, बी फॅमिलियर विथ दिस. चलो, हा y त्याचा डेरिव्हेटिव्ह आला dy बाय dx. डिफरन्शिएट करायचंय. ठीक ठीक ठीक, 3 डिफरंट फंक्शन्स दिसत आहेत मला. सो डी बाय dx ऑफ x ची पॉवर 7/3 प्लसचा सिम्बॉल आहे, प्लस साइन टाकलं. डी बाय dx ऑफ पुढचं फंक्शन आहे बेटा 5 इंटू x ची पॉवर 4/5 मायनस आहे. ओके सर, डी बाय dx ऑफ 5 अपॉन, डन. फक्त डी बाय dx तिघांसाठी सेपरेट लिहिलं. हॅपी? पुढची स्टेप बेटा, इथे मला x ची पॉवर n डायरेक्टली फॉर्म्युला सापडतोय. हेडिंग इथे काय आहे? 5 इंटू समथिंग आहे, कॉन्स्टंट इंटू समथिंग आहे. सो कॉन्स्टंट टर्म आय हॅव टू टेकन आउट. इथे काय आहे? 5 अपॉन x ची पॉवर आहे, मला ती खालची x ची पॉवर
वरती घेणं पहिलं माझं कर्तव्य आहे. गेटिंग? सो बेटा एक काम करूया आपण, इथे उत्तर लिहिण्यापेक्षा याला मुद्दाम तसंच मेंटेन करत चालू, सिम्प्लिफाय करू आणि एकाच वेळी फॉर्म्युले पुट करू. ठीक आहे? सो आय विल कीप इट ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स ची पॉवर 7/3. मी मुद्दाम ॲज इट इज ठेवलं. इथून कॉन्स्टंट टर्म टेक आउटसाइड. कॉन्स्टंट टर्म जेव्हा व्हेरिएबलला चिटकली आहे, मल्टिप्लाय झालेली आहे, तिला बाहेर खेचा. आर यू गेटिंग? सो बेटा हा जो 5 गुणिले समथिंग आहे, त्या 5 ला बाहेर घ्या. प्लस 5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स ची पॉवर 4/5 मायनस. इथे काय सिच्युएशन आहे? वन्स अगेन 5 इज कॉन्स्टंट विच इज मल्टिप्लाइड टू माय व्हेरिएबल. पण हे व्हेरिएबल खाली आहे. एक काम करू, तो जो 5 आहे त्याला बाहेर घेऊ आणि तो एक्स खाली येतो त्याला वरती घेऊ. सो 5 बाहेर आला, डी बाय डी एक्स ऑफ खालचा एक्स वरती गेला तर एक्स ची पॉवर -2/5. डन. आता यू आर ऑब्झर्विंग एक्स ची पॉवर n. इथे पण बघ ना, डी बाय डी एक्स ऑफ एक्स ची पॉवर n, डी बाय डी एक्स ऑफ एक्स ची पॉवर n. feeling something, feeling happy. So d by dx of x ची पॉवर n हा फॉर्म्युला आय कॅन अप्लाय, राईट? कुठे लिहू? इथे लिहितो. d by dx of x ची पॉवर n is n into x ची पॉवर n-1. गेटिंग? सो बेटा ठीक तिन्ही ठिकाणी आपल्याला याला अप्लाय करायचं. इज इक्वल टू, आता बघ x ची पॉवर n काय बेटा 7/3. सो n बघ बरं का उत्तर, n म्हणजे 7/3 इंटू एक्स ची पॉवर n-1. गेटिंग? चला पुढे. आता बघा प्लस चा सिम्बॉल टाक ह्या फंक्शन साठी. 5 तर बिचारा कॉन्स्टंट आहे, टेकन आउटसाइड. हे बघ गुणिले डी बाय डी एक्स ऑफ एक्स ची पॉवर n म्हणजेच n इंटू एक्स ची पॉवर बघ n-1. चला -5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स ची पॉवर n इंटू एक्स रेस टू n-1. पाठ झाला का नाही आता? हे बघ n किती आहे बेटा -2/5 इंटू एक्स ची पॉवर n-1. हॅपी? विच इज इक्वल टू 7/3 इंटू एक्स ची पॉवर 7/3 -1. चला क्रॉस मल्टीप्लिकेशन. 7 - 3 will be 4. सो प्यारे बच्चों इट विल बी 4/3. ठीक हॅपी टू गो वरती खाली. प्लस 4 इंटू एक्स ची पॉवर, प्लीज कॉन्सन्ट्रेट बेटा, क्रॉस मल्टीप्लाय 4 - 5 इंटू 1 इज 5. सो 4 5 गेला, सो -1/5. गेटिंग? ठीक 5 got cancelled once again. Minus will become plus 2 into x ची power cross multiply -2 -5 will become -7/5. Is everyone agree? आणखी एक स्टेप ऍडिशनल करतो तुझ्यासाठी, सिम्प्लिफाय. पहिलं तर काय होणार नाही कारण x ची पॉवर पॉझिटिव्ह आहे, वी आर हॅपी, नो इश्यू सर. x ची पॉवर 4/3 प्लस आता बघ 4 हा x ची पॉवर -1/5 ला मल्टिप्लायर आहे. मग आपण ते 4 ला वरती ठेवू, x ची पॉवर निगेटिव्ह येतं खाली घेऊन त्याला पॉझिटिव्ह करू. x ची पॉवर 1/5 डन. आता बघ प्लस हा जो 2 आहे वन्स अगेन त्याला न्यूमरेटरला ठेवू. x ची पॉवर निगेटिव्ह आहे, डिनॉमिनेटरला घेऊन पॉझिटिव्ह करू. फटाफट रिप्लाय करा. हॅज एव्हरीवन ऑफ यू अंडरस्टूड क्लिअरली ऑर नॉट? आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरीवन. क्लासमध्ये असलेल्या मला प्रत्येकाचा रिप्लाय पाहिजे, एकदम क्लिअर कट. हे कळालंय का नाही कळालं? हाय स्पीड मध्ये रिप्लाय करा. मी हा स्पीकर लावलाय, सो यू कॅन टॉक टू मी इफ देर इज एनी सॉर्ट ऑफ डाऊट, बट देअर मस्ट बी अ पॉवरफुल कम्युनिकेशन. एकदा रिपीट करा. ठीक. बाकी आदिती, पायल, पलक, अंडरस्टँडिंग एव्हरीथिंग एकदम क्लिअरली? ठीक आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड 3 वेगवेगळे फंक्शन दिसले सागर?
डिफरन्शिएट बोललो, y चा आला डिवाय बाय डीएक्स, डी बाय डीएक्स पहिल्या फंक्शन साठी अधिक दुसऱ्यासाठी वजा तिसऱ्यासाठी, सुट्ट सुट्ट लिहिलं. ओके, हे बघ बेटा, ठीक ठीक ठीक, तिघांना फक्त डी बाय डीएक्स लिहिला. येस सर. पहिलं फंक्शन मला स्टँडर्ड दिसलं एक्स ची पॉवर एन वालं, मी त्याला तसंच बोललो, त्याला बोललो बाबा तू शांत राहा, तुझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे, तू टेन्शन घेऊ नको. ठीक आहे, 5 इंटू एक्स ची पॉवर आहे 5, whenever the constant term is getting multiplied, तिला बाहेर घ्या. आई सोबत तिचं पिल्लू आहे, त्याला थोडस बाहेर ठेवा, राईट, याला थोडस बाहेर घ्या, कॉन्स्टंट टर्म इज आउटसाइड. सो डी बाय डीएक्स ऑफ एक्स ची पॉवर 4/5, राईट, मायनस डी बाय डीएक्स ऑफ 5 अपॉन एक्स ची पॉवर 2/5. सो बेटा 5 आहे आणि व्हेरिएबल एक्स आहे, पण ते एक्स खाली होता. सो 5 आहे ना, त्याला बाहेर घ्या ना, न्यूमरेटर आहे ना तो वरती, त्याला बाहेर घ्या ना, बाहेर घ्या. मग डी बाय डीएक्स ऑफ खालचा एक्स फक्त वरती घेतला, निगेटिव्ह झाला पॉवर, व्हेरी बेसिक थिंग. अच्छा, सो बेटा ठीक ठीक ठीक, तिन्ही ठिकाणी मला एक्स ची पॉवर एन वाला फॉर्म दिसला, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. सो बेटा 7/3, हे बघ ना, एक्स ची पॉवर एन म्हणजे एक्स पॉवर 7/3, 7/3 एक्स ची पॉवर 7/3 मायनस 1, डन, प्लस 5 इंटू डी बाय डीएक्स ऑफ एक्स रेस टू एन वन्स अगेन. सो 4/5 एक्स ची पॉवर 4/5 मायनस 1 अकॉर्डिंग टू फॉर्म्युला, वन्स अगेन हे बघ मायनस 5 इंटू डी बाय डीएक्स ऑफ वन्स अगेन. चलो, एक्स ची पॉवर एन निगेटिव्ह आहे, नो इश्यू सर, मायनस 2/5 इंटू एक्स ची पॉवर मायनस 2/5 मायनस 1, संपलं. एक खाली क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. सो 7/3 मायनस 1 7 वजा 3 1 3, 7 3 गेले 4/3, बरं इथे 5 5 कॅन्सल झाले, सो प्लस 4 उरला. एक्स ची पॉवर 4 वजा 5 1 5, 4 5 गेले मायनस 1/5, मायनस ऑफ मायनस झाले प्लस 2, आणि एक्स ची पॉवर इथे बघ मायनस 2 मायनस 5 1 5, सो मायनस 2 मायनस 5 झाले मायनस 7/5. क्लिअर आहे बेटा. आणि लास्ट स्टेप 7/3, बरं हे तसंच राहिलं, प्लस 4 इंटू हे सगळे उत्तर लिहिले, आणि ही शेवटची स्टेप 7/3 ऍज इट इज. 4 वरती पॉझिटिव्ह आहे, खाली आली पॉवर, वरती निगेटिव्ह आहे, खाली आली पॉझिटिव्ह झाली, वरती निगेटिव्ह पॉवर खाली येऊन पॉझिटिव्ह झाली. पटापट बोला, पलक अँड सागर, हॅव यू अंडरस्टूड दिस एकदम 100% क्लिअरली? बोला. डन. चलो पुढे जाऊया. अनदर सम वॉज, भरपूर प्रॅक्टिस घेऊ आपण, हेडिंगच दिलंय मी, आक्रमण ऑन डिफरन्शिएशन. ठीक आहे, आता हा आपल्याला घाबरला पाहिजे, आपण याला घाबरण्याचं काहीही कारण नाही. अच्छा, वी हॅव नेक्स्ट सम दॅट वॉज गिवन टू यू वॉज, सम कोणताही असू दे बघ बेटा, फॉलो द बेसिक्स. दिस वॉज लाईक दिस, y इज इक्वल टू 3 cot x, 3 cot x मायनस 5 e ची पॉवर x प्लस 3 log x मायनस 4 अपॉन, तुम्हाला मी जे बुकलेट दिलंय फॉर्म्युल्याचं, त्यामध्ये घातांकाचे नियम, त्याची सुरुवातच सुवर्ण महोत्सवी आहे, 7वी 8वीचे बेसिक इंडायसेसचे रूल्स आहेत बघ, आहे की नाही, नंतर लॉगरिथमिक रूल्स आहेत, सगळे त्या मॅथ्सच्या बुकलेटमध्ये, ते एकदा लिहून घ्या हाताने. आता प्रिंटर बिंटर सगळं बंद आहे, झेरॉक्स मशीन्स, राईट, आणि ते फॉर्म्युले पाठ कर. चला आता बघ, लक्ष दे बेटा, हॅव अ लुक ऍट दिस फंक्शन. वाय मला फंक्शन कसं दिलंय, छिक मायनस छिक प्लस छिक मायनस छिक. सो 4 डिफरंट फंक्शन्स आय एम ऑब्झर्विंग, सुट्टे सुट्टे, क्लिअर आहे. हे बघ, पहिलं वजा, दुसरं अधिक, तिसरं वजा, चौथं सुट्टे सुट्टे, राइट. यस सर. प्यारे बच्चों, से डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चौघांसाठी छिक 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 डी बाय डी एक्स लिहून टाकू. सो इकडे डाव्या साईडला वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, फिलिंग हॅप्पी? यस सर. इज इक्वल टू, सो बेटा डी बाय dx ऑफ पहिली टर्म 3 cot x, ओके सर, वजा, हे बघ वजा, दुसरी टर्म डी बाय dx ऑफ 5 e ची पॉवर x, नेक्स्ट प्लस डी बाय dx ऑफ 3 log x, ओके सर, लास्ट वन मायनस मायनस डी बाय dx ऑफ, हे बघ जसं तसंच लिहितोय मी,
4 अपॉन x ची पॉवर 3/4. काहीच नाही केलं, फक्त चारही फंक्शनला डी बाय डी एक्स लिहिलं. राईट. आता आक्रमण करायचंय, डेरिव्हेटिव्ह काढतोय मी. येस सर. फंक्शन कॉट एक्स आहे, त्याला चिटकलाय 3, सो 3 मल्टिप्लाय झालाय. बाहेर काढा त्याला, बाहेर घ्या. 3 मल्टिप्लाइड आहे ना, बाहेर घ्या. सो 3 इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स. ऍग्री. मायनसचं साईन दे. डी बाय डी एक्स ऑफ 5 ई रेस टू एक्स. फंक्शन ई रेस टू एक्स, त्याला कोण चिपकला? 5. ओढा त्याला बाहेर. सो 5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ 3 लॉग एक्स. फंक्शन एक्स वाला तो लॉग एक्स आहे, 3 चिटकला, बाहेर घ्या. सो 3 इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स मायनस डी बाय डी एक्स ऑफ 4 अपॉन व्हेरिएबल खाली गेला आपला एक्स, नो इशू. तो जो 4 आहे अगोदर त्याला बाहेर खेचा, त्याचं काही काम नाही, तोही कामाचं नाही. बाहेर घ्या. 4 घेतला सर? येस सर. डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स ची पॉवर समथिंग, खालून त्याला वरती घ्या ना, कारण की फॉर्म्युला आपल्याकडे काय एक्स ची पॉवर एन वाला. मग सारखं खालून वर घेतला, एक्स ची पॉवर प्रमोट झाली, पॉझिटिव्ह होती तर निगेटिव्ह झाली. क्लिअर आहे? इज इक्वल टू 3 इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स. डेरिव्हेटिव्ह काढताना 6 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स, त्यापैकी सी वाल्यांना मायनस साइन, सी वाल्यांना मायनस साइन, सी पासून सुरुवात झाली तर मायनस साइन. ओके सर. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स. राईट. पार्ट पाहिजे. मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स. अच्छा, हे बघ मायनस. आता हे बघा 5 गुणिले व्हॉट इज डी बाय डी एक्स ऑफ ई ची पॉवर एक्स. प्यारे बच्चों, इट इज सिंपली ई ची पॉवर एक्स. देर इज नो कन्फ्युजन. बिचारा भोळा आहे तो माझ्यासारखा, त्याचा डेरिव्हेटिव्ह तोच आहे. पुढे इंटिग्रेशन चॅप्टर येईल, इंटिग्रेशनही तेच आहे. ई रेस टू एक्स सगळ्यात गरीब फंक्शन आहे. अच्छा, प्लस 3 इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स 1 बाय एक्स मायनस 4 इंटू इंटू साइन राहिलं का? फरक नाही पडत. हा, 4 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स ची पॉवर एन, एन इंटू एक्स ची पॉवर एन मायनस 1. ली एकदम मस्त पैकी. एन इज मायनस 3/4 इंटू एक्स ची पॉवर एन मायनस 1. मांडलं? येस सर. 3 गुणिले मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स ला मी असलो का मायनस 3 कोस एक्स स्क्वेअर एक्स. हे बघ मायनस 5 इंटू ई रेस टू एक्स, त्याला असलो का मायनस 5 ई ची पॉवर एक्स. 3 गुणिले 1 बाय एक्स म्हणजे 3 1 3, 3 भागिले एक्स. सो 3 अपॉन एक्स. मायनस आणि मायनस प्लस होईल, 4 आणि 4 सुकी झाले, वरती आणि खाली कॅन्सल आउट. मायनस मायनस झाले प्लस 3 आणि पुढे काय एक्स ची पॉवर मायनस 3 मायनस 4 मायनस 7/4. फटाफट रिप्लाय करा. एव्हरीवन हॅज अंडरस्टूड क्लिअरली ऑर नॉट. हाय स्पीड मध्ये रिप्लाय करा, प्रामाणिकपणे रिप्लाय करा. माझा स्पीकर ऑन आहे. यू मे डिस्कस एनी डाऊट विथ मी, बट आय वॉन्ट कम्युनिकेशन. घुम्यासारखं करू नका. मला रिप्लाय प्रत्येकाचा पाहिजे. कल्याणी क्लिअर कट समजलं? आपल्याला आजच्या लेक्चरला लुक ॲट द हेडिंग. अटॅक करायचंय मीन्स वी हॅव टू विन. राईट. चलो नेक्स्ट सम. ओके. 11वीचा बेस इतका जबरदस्त करायचा आपल्याला का डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पाहून 2 पावलं मागच सरकला पाहिजे. ठीक. मी पुन्हा सांगतोय, ज्यांच्याकडे शस्त्र नसतील त्यांनी ते घेऊन बसा. मोकळे बसू नका. फॉर्म्युले समोर घेऊन बसा. चलो नेक्स्ट सम. जे मी तुम्हाला दिलं होतं सिक्वेन्स इकडे तिकडे होऊ शकते. इंटू दॅट इट वॉज आय थिंक काय होतं बेटा, y इज इक्वल टू x रेस टू 5 tan x होतं. राईट. y इज इक्वल टू
x ची पॉवर 5 tan x. ठीक आहे, नो इश्यू. सो बेटा हे बघ, निश्चिंत राहा. आज आपल्याला इतकी प्रॅक्टिस घ्यायची, दिवसभरात 3 वेळा क्लास घ्यायची वेळ आली तरी चालेल, 1.5 तास. हा, पण आपल्याला जबरदस्त लेवलला जायचं. चला, वाय इक्वल टू फंक्शन दिसलं. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुम्हाला इथे आला. बेटा पहिले गौर से देखिए इस शख्स को, ऑब्झर्वेशन करा त्याच्याकडे, त्या फंक्शन कडे नीट बघा. y इज इक्वल टू एक्स ची पॉवर 5 इंटू tan x. वाचा अगोदर, वाचा बेटा. वाचल्या वाचल्या पलक, पायल, कल्याणी, तुम्हाला वाचल्या वाचल्या काय दिसेल बघ ना, तुझ्या वाचनातच तुला दिसेल x ची पॉवर 5 इंटू tan x. इंटू शब्द तुमच्या वाचनात येईल का नाही? गुणाकार आला का नाही आला बेटा? आला का नाही आला सागर? साहिल आला का नाही आला? x ची पॉवर 5 इंटू tan x. सो गुणाकार आहे ना. यू डिड नॉट रिकॉग्नाइज दॅट इट वॉज गुणाकार. इथे चूक झाली सगळ्यांची. हा, पहिले कॉन्सन्ट्रेट करा. जसं मी मगाशी प्लस मायनस प्लस होते का नाही ऑपरेशन, चेक ऑन द ऑपरेशन. गुणाकार आहे, एक्स ची पॉवर 5 हे फंक्शन आहे, tan x एक फंक्शन आहे. एक्स ची 5 पॉवर हे, एक्स ची पॉवर 5 हे अल्जेब्रिक फंक्शन आहे. tan x ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे. जरा फंक्शन ओळखायला शिका. आर यू अंडरस्टँडिंग बेटा? हे अल्जेब्रिक, हे याचा वापर या इंटिग्रेशन चॅप्टर मध्ये. चलो, सो बेटा मी याला म्हणू का, दिस इज माय यू गुणिले व्ही वाला टाइप, राईट? यू इंटू व्ही वाला टाइप. सो यू इंटू व्ही मध्ये आय विल अगेन राईट द रूल. असं लिहा तुम्ही माझ्यासारखं, राईट? सो डीवाय बाय डीएक्स काय, यू इंटू व्ही रूल. सिंपल आहे, पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह अधिक हे बघा दुसरा कॉन्स्टंट पहिल्याच डेरिव्हेटिव्ह. किती सिंपल आहे. यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. इट इज दॅट इझी. चलो, सो बेटा इट इज इक्वल टू यू कोण आहे माझा, एक्स ची पॉवर 5. हे बघ, पहिला कॉन्स्टंट पहिला ठेवायचा गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ दुसरा डी बाय डी एक्स ऑफ दुसरा कोण आहे, tan x अधिक v म्हणजे दुसरा गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिला कोण आहे, x ची पॉवर 5. इट इज दॅट इझी बेटा. सो दिस इज इक्वल टू x ची पॉवर 5 इंटू डी बाय डी एक्स ऑफ tan x, स्टँडर्ड फॉर्म्युला sec square x प्लस tan x इंटू डी बाय डी एक्स ऑफ x ची पॉवर n इंटू x रेस टू n मायनस 1. सो 5 इंटू किंवा आय लाईट 5 x ची पॉवर 5 मायनस 1 ऍट द एंड x ची पॉवर 5 sec square x, बरं का, असं जोडीने लिहिलं. प्लस आता tan x गुणिले 5 गुणिले x ची पॉवर समथिंग, तर हा 5 अलीकडे लिहितो, रिऍडजस्ट करतो. tan x आणि हा x ची पॉवर 4. फटाफट रिप्लाय करा. व्हेरी इझी सम इट वॉज. अरे डन. फटाफट फटाफट प्रत्येकाने रिप्लाय करायचा. माझ्या मनाची तसल्ली होईल. एव्हरीथिंग इज गोइंग एकदम हॅपीली अँड क्लिअरली. चला फटाफट. नो डाऊट, नो रिपीट, एव्हरीथिंग क्लिअर. चल पुढचं सम. माझ्या कंजूस बाल मित्रांनो, कम्युनिकेट करत चला, रिप्लाय देत जा. ओके सर, मल्टिप्लाय अँड एक्स साइन नीट लिहा. मल्टिप्लाय आणि एक्स साइन, मल्टिप्लाय आणि एक्स साइन नीट लिहा. अच्छा अच्छा, काही अडचण नाही बेटा, जो बोले सो निहाल. पुढचं सम घेऊया आपण. मला वाटतं तुम्हाला मी कोणतं दिलं होतं, ई ची पॉवर एक्स लॉग एक्स दिलं होतं का? चल हे घेतो मी. y इज इक्वल टू एक्स ची पॉवर 3/2 ई ची पॉवर एक्स लॉग एक्स. व्हेरी इंटरेस्टिंग. एकदा वाचा बरं तुम्ही. मी जेव्हा वाचायला गेल ना बेटा, तुम्हाला काय दिसतंय, मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल हे ऑटोमॅटिक प्रेझेंट असतं. नाही म्हणजे प्रेझेंट असतं बघ ना. एक्स ची पॉवर 3/2 गुणिले ई ची पॉवर एक्स गुणिले लॉग एक्स. जेव्हा 3 फंक्शन्स असतील, आपण तर यू इंटू व्ही रूल शिकलो, पहिला गुणिले दुसरा. तर काय करायचं बेटा करताना, आपण काय करू, ह्या दोघांचं एक फंक्शन मानू, याला एक सेपरेट मानू. नाही का आलं? मी काय करतो बघ, असोसिएट करतो त्यांना. हे बघ, एक्स ची पॉवर 3/2 गुणिले ई ची पॉवर एक्स लॉग एक्स. मल्टिप्लिकेशनच आहे,
फक्त मी ते अल्जेब्रिक सेपरेट घेतलं आणि एक्स आणि लॉग वाला फक्त एकत्र लिहिले. मला 3 नको आहेत, मला u इंटू व्ही असे दोघच पाहिजेत. सो मी याला u बोललो आणि ह्या दोघांना मिळून v बोललो. गेटिंग? नो मीनिंग चेंज्ड. प्यारे बच्चों, हा u गुणिले v, एग्री? सो बेटा हे बघ, हा u आणि हे संपूर्ण फंक्शन v आहे, राईट? सो u इंटू v रूल once again I am writing for you. So dy by dx is u derivative of v plus v derivative of u. चला सुरू. u कोण आहे माझा? x ची पॉवर 3/2 आहे बघ. u गुणिले derivative of v. So d by dx of who is my v? e ची पॉवर x into log x. Agree? प्लस v कोण आहे माझा v? हा ब्रॅकेट e ची पॉवर x into log x v into derivative of u. d by dx of u is x ची पॉवर 3/2. Agree? फक्त मांडलं मी ते व्यवस्थित. u into derivative of v plus v into derivative of u. ओके, आता फक्त उत्तर लिहा. दिस इज इक्वल टू x ची पॉवर 3/5 d by dx of, प्लीज कॉन्सन्ट्रेट, e ची पॉवर x गुणिले log x आहे बेटा. तुम्ही काहीतरी वेगळंच करायला जाता तिथे. इथे या दोघांचा गुणाकार आला ना, e ची पॉवर x इंटू log x, एक्सपोनेन्शियल गुणिले log. कम ऑन, एक्सपोनेन्शियल गुणिले log गुणाकार आहे का नाही? गुणाकार आहे का नाही? सो वन्स अगेन आय हॅव टू अप्लाय u इंटू v रूल. हे बघ, दिस विल बी माय u, दिस log विल बी माय v. कळलं? u इंटू v. वन्स अगेन आय हॅव टू अप्लाय. सो मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. बघ, वन्स अगेन u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. व्हॅल्यू टाका व्यवस्थित. बघा, u म्हणजेच e ची पॉवर x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v इज log x प्लस v म्हणजेच log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u इज e ची पॉवर x. डन. u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. गेटिंग? प्लस हे ऍज इट इज, कारण याला काहीच करायचं नाही. ठीक आहे, ऑपरेशन तर पलीकडे ना, डी बाय डी एक्स, याला तसंच. सो ई ची पॉवर एक्स इंटू लॉग एक्स गुणिले डी बाय डी एक्स ऑफ एक्स ची पॉवर एन, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. तुमचा सगळ्यात लाडका फॉर्म्युला आहे की नाही? एन म्हणजे 3/2 एक्स ची पॉवर 3/2 मायनस 1. डन. ते 3/2 कसं काय सर? ते 3/5 कसं काय? साहिल, कोणता 3/5? इथं तर 3/2 आहे सगळीकडे. साहिल, ते माईक तुम्ही बोला, अनम्यूट करून बोला माझ्याशी. अच्छा अच्छा, इथे का? अरे हा 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 हा, प्रिंटिंग मिस्टेक, प्रिंटिंग मिस्टेक. एवरीवेयर इट इज 3/2. प्यारे बच्चों, आई एम एक्सट्रीमली सॉरी, आई एम एक्सट्रीमली सॉरी. इट्स 3/2 ओनली, इट्स 3/2 ओनली. बाय मिस्टेक ते 5 झालं. ओके, आई एम व्हेरी व्हेरी सॉरी. इट इज 3/2 ओनली. आई एम व्हेरी सॉरी. इट वॉज लिटल प्रिंटिंग मिस्टेक फ्रॉम माय एंड. इट वॉज 3/2 ओनली. चलो आई विल रिपीट दिस स्टेप वन्स अगेन. बेटा लक्ष दे. हे बघ, एक्स ची पॉवर 3/2 ऍज इट इज. हा, वन्स अगेन आई विल रिपीट होल सम. सर कॉन्सन्ट्रेशन लूज झालं. आय विल रिपीट एव्हरीथिंग फ्रॉम दिस. ह्या सम मध्ये 3 फंक्शनचा गुणाकार दिसला मला. ठीक ठीक ठीक. मी काय केलं, एक्स ची पॉवर 3/2 गुणिले ह्या दोघांना सेपरेट लिहिलं. लिहू शकतो ना आपण, 2 गुणिले 3 गुणिले 4 असेल तर 2 एकीकडं, 3 गुणिले 4 एकीकडं, नाही का? 12 2 24. आन्सर विल बी सेम. सो याला यू बोललो, याला व्ही बोललो. यू गुणिले व्ही. रूल लिहिला आपला आवडता, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. हे बघ, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही झालं प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. मांडलं. आता सिम्प्लिफाय. हे बघ, हे एक्स ची पॉवर 3/2 ऍज इट इज. कारण याला काही करायचंच नाही आपल्याला. करायचं तिथे डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. ऍग्री? सो बेटा वन्स अगेन यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस
व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू प्लस, हे बघ प्लस साईन दिलं. आता पुढे खेळायचंय, याच्यावरती काहीच ऑपरेशन नाही, keep it as it is, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स ची पॉवर एन, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, एन इंटू एक्स ची पॉवर एन मायनस वन. ठीक आहे, चलो नेक्स्ट स्टेप. आता काय करायचं बेटा, दिस इज इक्वल टू एक्स ची पॉवर 3/2, आय विल कीप ॲज इट इज वन्स अगेन, एक्स ची पॉवर 3/2 स्क्वेअर ब्रॅकेट. हे बघ ई रेस टू एक्स ॲज इट इज, आपल्याला त्याला काहीच नाही करायचं, बट पुढे गुणिले गुणिले डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स स्टँडर्ड फंक्शन आहे 1/x. प्लसचं साईन दे, येस सर. लॉग एक्स तसाच लिहा, कारण त्याच्यावरती काही करायचं नाही बेटा आपल्याला. अच्छा, पुढे बघ गुणिले डी बाय डी एक्स ऑफ ई ची पॉवर एक्स, ब्रॅकेट कम्प्लीट. चला पुढे प्लसचं साईन द्या. ई ची पॉवर एक्स इंटू लॉग एक्स, आय हॅव टू कीप ॲज इट इज, कारण त्याला काही करायचंच नाही आपल्याला. सो ई ची पॉवर एक्स इंटू लॉग एक्स गुणिले 3/2 इंटू एक्स ची पॉवर 3/2 मायनस 1. ऑब्वियस आहे 3 मायनस बे एक बे, सो तीनातून 2 गेला 1, सो 1/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन, व्हेरी बेसिक थिंग. स्क्रीनशॉट घ्या, थांब स्क्रीनशॉट नाही, मी इथं पुढे कंटिन्यू करतोय बघ. ओके, सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, ठीक आहे. सो बेटा प्लीज केअरफुली नीट ऑब्झर्व करा, इथे एक्स ची पॉवर 3/2 आहे, या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये हे एक फंक्शन अधिक हे एक फंक्शन आहे. सो आपण फक्त काय करू, ह्या टर्मने याला पण मल्टिप्लाय करू, अधिक ह्या टर्मने याला पण मल्टिप्लाय करू, ब्रॅकेट सोडून घेऊन मोकळं लिहू. सो इथे काय होईल बेटा, एक्स ची पॉवर 3/2 ई रेस टू एक्स आणि 1, या तिघांचं मल्टिप्लिकेशन काय होईल, सिम्पली एक्स ची पॉवर 3/2 इंटू ई रेस टू एक्स, खाली एक्स आहे, सो सगळ्यांना कंबाईन एक्स मी असा लिहितो. इज एव्हरीवन ऍग्री विथ मी, येस सर. पुढे बघ प्लस लॉग एक्स इंटू ई रेस टू एक्स आहे, तर बरेच जण ह्याने याला मल्टिप्लाय करायचं विसरतील, तसं नाही करायचं. बघ लक्ष दे, एक्स ची पॉवर 3/2, हे बघ प्लस एक्स ची पॉवर 3/2 इंटू लॉग एक्स इंटू ई रेस टू एक्स. ठीक तिघांचा गुणाकार लिहिला. आता पुढे बघ इथे प्लस. सो बेटा इथे ई रेस टू एक्स एक फंक्शन आहे, लॉग एक्स एक फंक्शन आहे, एक्स ची पॉवर 1/2 आहे की नाही, एक फंक्शन आहे, आणि हा 3/2 कॉन्स्टंट आहे. आपण त्याला लिहिताना फक्त साईडला लिहू, अर्थात त्याचा रोल काही जास्त नाहीये. हे बघा 3/2 मी साईडला लिहिला, उरलं कोण बघ आता, ई ची पॉवर एक्स लॉग एक्स आणि हा एक्स ची पॉवर 1/2. गेटिंग. आता बघ पुढे, दिस इज इक्वल टू वर एक्स ची पॉवर बघ ना, ही एक टर्म अधिक ही एक टर्म अधिक ही एक टर्म आहे, सिम्प्लिफिकेशन वाला पार्ट आहे. एक्स ची पॉवर 3/2 आहे भागिले एक्स आहे, बेस सेम आहे आणि गुणाकार आहे तेव्हा आपण पॉवरची ऍडिशन करतो. बेस सेम आहे, भागाकार आहे, आपण पॉवरची वजाबाकी करतो. व्हेरी बेसिक थिंग बेटा. स्वतः एक्स ची पॉवर काहीच नाही म्हणजे काय बेटा, 1 आहे ना. इज एव्हरीवन ऍग्री. हे बघ बेस सेम आहे, पॉवरची काय होईल वजाबाकी. सो दिस इज इक्वल टू एक्स ची पॉवर, कॅन आय से 3/2 मायनस 1, ऍग्री, गुणिले ई ची पॉवर एक्स. ओके सर. प्लस पुढच्या टर्मला मला काहीच नाही करायचं, तिथे सिम्प्लिफाय करायचं काहीच नाहीये. एक्स ची पॉवर 3/2 लॉग एक्स इंटू ई रेस टू एक्स, ही जी शेवटची टर्म आहे, इथेही मला सिम्प्लिफिकेशनला काही स्कोप नाही, आय विल कीप इट ॲज इट इज. सो प्लस 3/2 ई ची पॉवर एक्स लॉग एक्स इंटू एक्स रेस टू 1/2. स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे मी इकडचा पार्ट पुसतो, खालचं तसंच ठेवतो. आय टू राईट सिम्प्लिफिकेशन ओनली, राईट. हे बघ, आफ्टर दॅट my last step will be dy by dx is equal to, आता बघ 3/2 minus 1, so obviously 3 minus 2 will be 1/2, so x ची पॉवर 1/2. सो पहिली टर्म आली x ची पॉवर 1/2 इंटू ई रेस टू एक्स, प्लस बाकी सगळं ॲज इट इज, एक्स ची पॉवर 3/2 लॉग एक्स ई ची पॉवर एक्स
आणि ती लास्ट टर्म प्लस 3/2 e रेस टू एक्स लॉग एक्स एक्स रेस टू 1/2 अर्थात त्या एक्स रेस टू 1/2 ला आपण काय लिहू शकतो बेटा रूट एक्स. आता प्रत्येक टर्म मध्ये इथे ई रेस टू एक्स आहे, इथे ई रेस टू एक्स आहे, इथे ई रेस टू एक्स आहे, तर आपण त्याला कॉमन घेऊ शकतो. नाही घेतला तरी चालेल, तसंच ठेवा. इथपर्यंत पटापट बोला, सगळ्यांना समजलंय का? स्क्रीनशॉट घ्या. पुढे जाऊया, पटपट रिप्लाय करा. पुढे जाऊया. चल खेळायला शिकेल सगळेजण. कॉन्फिडन्स वाढायला लागला का नाही लागला? आधी रिटेक्ट करा, गुणाकार आहे का भागाकार आहे का बेरीज आहे वजाबाकी, आणि जे दिसतंय तसं व्यवस्थित मांडा आणि रूल अप्लाय करा. ओके. आता मी तुम्हाला जो पुढचा दिला होता, दॅट क्वेश्चन वॉज, आय होप आता मला आठवत नाही बरं का, पण हाच होता बघ रे बेटा. y इज इक्वल टू, हा आपला काल झालाय, पटकन सांगा बरं मला. हा झालेला आहे का आपला काल, का होमवर्कला होता? बोला पटकन. होमवर्क आहे ना, चला काही अडचण नाही. बघ लक्ष दे, लक्ष दे प्यारे बच्चों. y इज इक्वल टू व्हाट आई एम ऑब्जर्विंग बेटा. पलक, पायल नीट लक्ष दे, कल्याणी नीट लक्ष दे, साहिल हे बघ बेटा, हे एक फंक्शन आहे प्लस हे एक फंक्शन आहे. इथे पण गुणाकार आहे, इथे पण गुणाकार आहे. आय ऍक्सेप्ट. एकदम व्यवस्थित लक्ष दे माझ्याकडे बेटा. सगळ्यात अगोदर प्लीज कॉन्सन्ट्रेट की मला प्लसचं साईन दिसलं राईट, म्हणजे हे एक फंक्शन आहे आणि हे एक फंक्शन आहे, दोघांची बेरीज आहे. ऍग्री? येस सर. मग सगळ्यात अगोदर dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ पहिलं फंक्शन एक्स स्क्वेअर रूट एक्स, हे बघे प्लसचं साईन, डी बाय dx ऑफ हे बघे दुसरं एक्स ची पॉवर 4 इंटू लॉग एक्स, कपडे घालू रिस्पेक्ट देऊ, डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिलं फंक्शन अधिक डेरिव्हेटिव्ह ऑफ दुसरं फंक्शन. एकदम सुट्ट सुट्ट व्यवस्थित मस्तपैकी लिहिलं झालं. पहिली स्टेप इथपर्यंत कोणालाही काही अडचण नाही बेटा. एक्स स्क्वेअर अल्जेब्रिक आहे, स्क्वेअर रूट एक्स अल्जेब्रिक आहे. अल्जेब्रिक गुणिले अल्जेब्रिक असताना यू इन टू व्ही रूल वापरायची गरज नाही, अर्थात आन्सर त्याने पण येईल. पण डॉंकीवर का करायचं? वी कॅन सॉल्व द पॉवर्स बेटा, वी कॅन सॉल्व द पॉवर्स. सो एक्स स्क्वेअर इंटू रूट एक्स, याला मी सुट्ट तुला करून देतो. हे बघ, एक्स स्क्वेअर इंटू स्क्वेअर रूट एक्स इज इक्वल टू, पॉवर्स कशा सोडवायच्या? हा एक्स स्क्वेअर आय विल कीप ऍज इट इज, गुणिले स्क्वेअर रूट एक्स आहे म्हणजे एक्स ची पॉवर 1/2, हे सगळ्यांना माहिती आहे ना. स्क्वेअर रूट एक्स म्हणजे एक्स ची पॉवर 1/2. सो प्यारे बच्चों बघ ना, गुणाकार आहे, बेस सेम आहे, बेस सेम आहे. इथे एक्स ची पॉवर 2 आहे, इथे एक्स ची पॉवर 1/2 आहे. पॉवरची काय होईल ऍडिशन? सो कीप द बेस सेम and add the powers. So 2 plus 1/2. So will it be okay if I write 2 plus 1/2 as, बघा आता क्रॉस मल्टिप्लाय, बेदुने 4, so 4 plus 1 will be 5, so 5/2. So x ची पॉवर 5/2. गेटिंग बेटा? सो हा जो एक्स स्क्वेअर इंटू रूट एक्स आहे, याला मी लिहू का एक्स ची पॉवर 5/2. सो इन द नेक्स्ट स्टेप आय विल राईट डी बाय dx ऑफ एक्स ची पॉवर काय 5/2 प्लस डी बाय dx ऑफ एक्स ची पॉवर 4 इंटू लॉग एक्स. वाचा, वाचल्यावर लगेच तुमच्या वाचनात येत आहे की गुणाकार आहे बेटा, डोंट गेट कन्फ्युज्ड. एक्स ची पॉवर 4 इंटू लॉग एक्स गुणाकार आहे, तुम्ही ते विसरून जाता. माझी स्टेप पुन्हा एक, तू वाच त्या फंक्शनला, एक्स ची पॉवर 4 इंटू लॉग एक्स. सो तुझ्या वाचनातच गुणाकार आला का नाही आला? सो बेटा हा यू आणि हा व्ही, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, सिस्टमॅटिक करा. हे बघ, प्लस यू
म्हणजेच x ची पॉवर 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ v dy dx ऑफ log x. चल इथं इंटू लिहितो. ओके, काय फरक नाही पडत, ते लिहा नाही लिहा. हा मी तुझ्यासाठी लिहिला बघ, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v म्हणजेच log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच dy dx ऑफ x ची पॉवर 4. हॅपी? दिस इज इक्वल टू डी बाय dx ऑफ x ची पॉवर n. सरळ सरळ स्टँडर्ड फॉर्म्युला x ची पॉवर n वाला n इंटू x ची पॉवर n मायनस 1. सो 5/2 इंटू x ची पॉवर 5/2 मायनस 1. गेटिंग? चला प्लसचा साइन टाका. x ची पॉवर 4 त्याला काहीच नाही करायचं आपल्याला, ऍज इट इज गुणिले डी बाय dx ऑफ लॉग x स्टँडर्ड फॉर्म्युला 1/x प्लस हे बघा लॉग x गुणिले डी बाय dx ऑफ x ची पॉवर n इंटू x रेज टू n मायनस 1. सो 4 इंटू x ची पॉवर 4 मायनस 1 इज इक्वल टू 5/2 x ची पॉवर 5/2 मायनस 1. सो प्यारे बच्चों क्रॉस मल्टीप्लाई करा. हे बघ 5 वजा 2 1 2. सो 5 2 गेले 3. सो कॅन आय राईट इट ॲज 3/2 प्लस x ची पॉवर 4 गुणिले 1/x. सो न्यूमरेटरला x ची पॉवर 4 आहे, डिनॉमिनेटरला x आहे का नाही. सो म्हणजे इथं एक x आहे, इथं x ची पॉवर 4 आहे, म्हणजेच x गुणिले x गुणिले x गुणिले 4x आहे. एक एक सोडून जाईल. सो आन्सर विल बी x ची पॉवर 3. किंवा घातांकाचा नियम बेस सेम आहे, डिव्हिजन आहे, वजाबाकी करा. सो 4तून 1 गेला 3. कसंही करा, व्हेरी बेसिक. प्लस प्लस हा लॉग x गुणिले 4x ची पॉवर बघ 4 x ची पॉवर 4तून 1 गेला 3. बस आता फक्त रिऍडजस्ट करून व्यवस्थित लिहा. दिस इज इक्वल टू, ज्यांना इंडेक्स अपॉन रूट कळत नसेल, मी कालही कितीतरी वेळा बोललो, अरे बच्चों तुला लिहायची इच्छा असेल तर लिहा, नाही तर नाही लिहिलं तरी चालतं. बट एक्स च्या डोक्यावर तुला फ्रॅक्शन दिसला बरं का, कोणाच्या डोक्यावर, तो जो फ्रॅक्शन आहे काय म्हणायचं त्याला, इंडेक्स अपॉन रूट. काय असतो तो, इंडेक्स अपॉन रूट. आणि लिहिताना कसं लिहायचं, हे बघा असं, इंडेक्स म्हणजे जी पॉवर असते एक्स इंडेक्स, आणि हे रूट. मला सांग एक्स ची पॉवर 3/2 म्हणजे इंडेक्स अपॉन रूट. रूट म्हणजे किती आहे, स्क्वेअर रूट आहे, आणि इंडेक्स 3 आहे. मी यालाच लिहू का 5/2 बरं का. इंडेक्स अपॉन रूट स्क्वेअर रूट आहे, आणि एक्स ची पॉवर 3. संपलं झालं. प्लस हा एक्स ची पॉवर 3 अधिक लॉग एक्स, हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. 4 हा कॉन्स्टंट आहे, एक्स ची पॉवर 3 अल्जेब्रिक फंक्शन आहे. हा 4 फक्त अलीकडे लिहू आपण, आहे की नाही. 4x³ लॉग एक्स. नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, लॉग आणि अल्जेब्रिक मध्ये ना, लॉग नेहमी तिकडे पलीकडे फेकायचं, अल्जेब्रिक अगोदर लिहायचं. लिहिण्याची पद्धत आहे, पुढे कामाला येईल. स्क्रीनशॉट घेऊन फटाफट रिप्लाय करा, वेदर एव्हरीथिंग इज एकदम क्रिस्टल क्लिअर ऑर नॉट. बोला, एकदम परफेक्टली चाललोय का आपण? सर शेवटच्या 2 वळी रिपीट करा फक्त, लास्ट सर. हे 2 स्टेप सांगू का? ठीक आहे, चलो लक्ष द्या. सो बेटा इथपर्यंत एव्हरीथिंग वॉज क्लिअर. मग आता 5/2 ॲज इट इज, एक्स ची पॉवर 5/2 मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, 5 वजा बी 1 बे 5तून 2 गेला 3/2 प्लस एक्स ची पॉवर बघ इथं 4 आहे भागिले एक्स आहे. बघणार आहो एक्स ची पॉवर 4 भागिले एक्स असं लिहू शकतो ना आपण, एक्स ची पॉवर 4 × 1 भागिले एक्स विच इज इक्वल टू एक्स ची पॉवर 4तून 1 गेला. अरे गेटिंग? किती किरकोळ गोष्टी राहो 7वी 8वीच्या. एक्स ची पॉवर 3 उत्तर आलं, प्लस लॉग एक्स ॲज इट इज गुणिले 4 एक्स ची पॉवर 4तून 1 गेला 3. ऍग्री? 5/2. आता इथं बघणार आहो एक्स ची पॉवर इंडेक्स अपॉन रूट. पाठ करणं आहे, किती बेसिक आहे राव. इंडेक्स अपॉन रूट, इंडेक्स म्हणजे त्याच्या भोवखंडी किती पॉवर आहे भागिले रूट किती आहे, 2 असेल तर स्क्वेअर रूट, 3 असेल तर क्यूब रूट. व्हेरी बेसिक थिंग. हे 2 आहे म्हणजे स्क्वेअर रूट आहे, आणि एक्स ची पॉवर 3.
प्लस एक्स ची पॉवर 3 प्लस याला फक्त रिअरेंज करून लिहिलं 4 अलीकडे लिहिला एक्स चा क्यूब अलीकडे लिहिला पलीकडे लॉग एक्स लिहिला सागर क्लिअर आहे. अरे बाबा प्रत्येकाचा कॉन्फिडन्स वाढला का नाही रिप्लाय करा जर सगळ्यांनी कॉन्फिडन्स वाढला का नाही जर नसेल वाढलं तर माझ्या टीचिंग मध्ये फॉल्ट आहे तो पण मोठा फॉल्ट आहे कोविड-19 वाला फॉल्ट आहे ज्याच्यावर औषध नाही. अरे कॉन्फिडन्स वाढला का सगळ्यांचा ओनली सागर इज सेइंग यस बाकीच्या मुकबधीर बाल मित्रांनो पायल इज सेइंग यस आय एम फीलिंग व्हेरी हॅपी आहे की नाही. हा चलो पुढचं अजून समजू जबरदस्त प्रॅक्टिस करू आपण नाव परत वाच अटॅक आहे की नाही. अरे वा साक्षीने रिप्लाय केला आय फेल्ट व्हेरी हॅपी एव्हरीबडी इज ऍक्टिव्ह प्रत्येकाचा कॉन्फिडन्स वाढला रिझल्ट एकदम जबरदस्त येणार आणायचा आपल्याला नुसता बोर्डाचाच नाही यावर्षी जेई आणि नीटचा खतरनाक रिझल्ट आणायचा आपल्याला. हा एक सेपरेट बॅच आपण सुरू करणार आहे लॉकडाऊन संपल्याच्या नंतर स्पेशल प्रॅक्टिस फॉर जेई आणि नीट सो डोंट वरी. चला पुढे जाऊया आपण हे बघ ही प्रॅक्टिस अशी करायची बघून बघून रेकॉर्डेड लेक्चर पुन्हा पुन्हा पहा छोट्या गोष्टी एकदम कमांड आणा आणि माझं वाक्य लक्षात ठेवा डिफरन्शिएशन कळाला का इंटिग्रेशन एकदम जादुई मेथडने शिकवलं तुम्हाला मी इतक्या खतरनाक ट्रिक्स आहेत आपल्याकडे खतरनाक नाही इतक्या ब्युटिफुल शॉर्टकट सुपर ट्रिक्स आहेत पण त्या ट्रिक्स तेव्हा समजतात जेव्हा हे सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला कळतील कारण 80% पोरांचा प्रॉब्लेम असा आहे इंटिग्रेशन म्हणलं का गायब होतात सगळे धारातीर्थी पडतात. ठीक आहे ना तुम्हाला जबरदस्त सोपा जाईल तो इंटिग्रेशन सुद्धा प्लीज डोंट वरी. चला आता आणखी मी होमवर्कला कोणतं दिलं होतं आय डोंट रिमेंबर पण मी हे सम घेतो आता जरा डिव्हिजन वाले घेऊ का आता डिव्हिजन वाले घेऊ y इज इक्वल टू बघ बरं पटकन होमवर्क टाईप कर जर काही होमवर्क असेल तर नाही मग आपण घेतलेलं सम पुन्हा घ्यायचो बघ बरं होमवर्कला होतं ना होमवर्क होता ना हा हो सर. दिलंय काल आपलं हा चला घेऊ ठीक आहे. बघ आता मला फंक्शन दिसलं बेटा कॉन्सन्ट्रेट ऑन द फंक्शन काय दिसतंय मला तिथे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर कोशंट दिसला का नाही दिसला पहिला भागिले दुसरा सो एक फंक्शन भागिले दुसरं फंक्शन पायल दिसलं का नाही बेटा डिव्हिजन आहे सो डिव्हिजन वाला रूल वापरावा लागेल कारण की मला डिव्हिजन दिसली म्हणून मी काय करतो बेटा यांना कपडे घालू रिस्पेक्ट देऊ आपण हा यू आणि हा व्ही आहे की नाही यू अपॉन व्ही वाला रूल लिहितो मी तुझ्यासाठी एकदा सो बेटा डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू व्ही डेरिवेटिव ऑफ यू मायनस यू डेरिवेटिव ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. अच्छा दिस इज इक्वल टू व्हॅल्यू टाका सगळ्या व्ही कोण आहे बघा ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 5 डेरिवेटिव ऑफ यू सो डी बाय dx ऑफ हु इज माय यू वरचं फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस 3 बघ पुढे मायनस साइन मायनस यू उचला यू ला एक्स स्क्वेअर प्लस 3 डेरिवेटिव ऑफ व्ही हु इज माय व्ही हे काय खालचं एक्स स्क्वेअर मायनस 5 होल डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर हु इज माय व्ही एक्स स्क्वेअर मायनस 5 त्याला कपडे घाला त्याचा स्क्वेअर करा येस सर सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या दुसरं काहीच नाही आली रे आली सिम्प्लिफिकेशन करायची बारी आली एक्स स्क्वेअर मायनस 5 ला काहीच नाही करायचं मला ऍज इट इज ठीक आहे ऍज इट इज ठेव त्याला पुढे काय बेटा डी बाय डीएक्स ऑफ दिस स्क्वेअर ब्रॅकेट टाक तुम्ही एक ऍग्री डी बाय डीएक्स ऑफ दिस प्लस दिस एडिशन ऑफ टू फंक्शन्स सो डी बाय डीएक्स ऑफ पहिलं फंक्शन एक्स स्क्वेअर अधिक डी बाय डीएक्स ऑफ 3 मस्तपैकी पहिलं अधिक दुसरं दोघांचा सुट्टा सुट्टा डेरिव्हेटिव्ह दिला मायनस याला काहीच नाही करायचं की बिट ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 3 करायचं इथे डी बाय डीएक्स ऑफ पहिलं फंक्शन वजा दुसरं पहिलं वजा दुसरं वजा बाकी दिसली स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो मी एक डी बाय डीएक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस डी बाय डीएक्स ऑफ 5 ऍग्री होल डिवायडेड बाय
याला काहीच नाही करायचं, याच्यात काही सिम्प्लिफाईज नाही करायचं. एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण करून तसंही काही भेटणार नाही. चल स्क्रीनशॉट घे, हे वरचा पार्ट पुसतो मी. ओके, बघा आता लक्ष द्या. dy बाय dx इज इक्वल टू हा एक्स स्क्वेअर मायनस 5. वन्स अगेन आय विल कीप ॲज इट इज. ब्रॅकेट मध्ये डी बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 वाला फॉर्म आहे की नाही, एक्स ची पॉवर n. सो 2 इंटू एक्स ची पॉवर 2 मायनस 1 झालं. बघ प्लस डी बाय dx ऑफ 3. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 का, अरे बदलतच नाही ना ती वेळेनुसार. आलं का लक्षात? कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. एकटी सापडली की 0, कारण तो बदलतच नाही ना. देर इज नो चेंज इन द कॉन्स्टंट टर्म, दॅट्स वाय इट्स आन्सर इज 0. डी बाय dx ऑफ 3 एकटा सापडला, त्याचा कार्यक्रमच झाला 0, संपला. चलो मायनस एक्स स्क्वेअर प्लस 3. आता बघ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये डी बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर. वन्स अगेन ठीक आहे, इथं केलं होतं आपण. बघ 2 इंटू एक्स ची पॉवर 2 मायनस 1, 2 एक्स ची पॉवर 2 मायनस 1 मायनस डी बाय dx ऑफ 5. 5 इज अ कॉन्स्टंट टर्म. अख्खी एबीसीडी एक्स आणि वाय सोडून, व्हेरिएबल सोडून 0. एकटी कॉन्स्टंट टर्म सापडली, एकटी, ती बदलत नाही. दॅट्स वाय इट्स आन्सर इज 0. व्हेरी बेसिक थिंग. क्लिअर आहे? बरेच जण भागिले हे लिहायचंच विसरतात. ही टर्म लिहायचं विसरतात लिहिताना, प्रॅक्टिस करताना. एकदम सावकाश कॉन्सन्ट्रेट करून करत चला. झालं, त्याला तसंच मांडायचं, कारण त्याच्यात काही करण्याचं उद्योग नाहीच आहे. चला दिस इज इक्वल टू, ते खालचं पुसतो मी. बघा आता लक्ष दे. एक्स ची पॉवर 2 मायनस 5 ही टर्म अशीच राहील. इथे 2 इंटू एक्स ची पॉवर, चल एक्स ची बाजून व्यवस्थित वाढवते बघ, एक्स स्क्वेअर मायनस 5. हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे ह्याच्यामध्ये 2 इंटू एक्स वाय. सर दोनातून एक गेले, एक पुन्हा लिहिलं तरी चालतो. मायनस हा ब्रॅकेट ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 3. इथे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 2 इंटू एक्स आहे की नाही, दोनातून एक गेला, एक होल डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू. प्यारे बच्चों, ही एक टर्म आहे वजा ही एक टर्म आहे का नाही. ही एक आहे वजा ही एक आहे, आणि दोघींच्या मध्ये कॉमन तुम्हाला 2x दिसतोय का नाही? येस सर, इथे पण 2x आहे, इथे पण 2x. तर तो 2x आपण बाहेर जर घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील बेटा? इथून जर 2x बाहेर आला, तिथे कोण राहिला? एक्स स्क्वेअर मायनस 5. येस और नो? 2x बाहेर आला, एक्स स्क्वेअर मायनस 5. आता बघ मायनस, तरी पण एक स्टेप कालच केलं तर एक वाढवतोय बघ. 2x कॉमन निघला, हे बघ मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. हा ब्रॅकेट असाच लिहितोय बघ, एक्स स्क्वेअर मायनस 5 राहील. ऍग्री? येस सर. इथून पण 2x बाहेर आला तर मायनस, हे बघ मायनस साइन आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज. ऍग्री? चलो आता एकदम क्लिअर आहे. होल डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. दिस इज इक्वल टू हा 2x इंटू स्क्वेअर ब्रॅकेट. आता ब्रॅकेट्स मोकळे करू आपण. एक्स स्क्वेअर मायनस 5 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3 होल डिवायडेड बाय, याला काहीच नाही करायचं, एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, चला आता मी पुढे करतो. पुढची स्टेप इज इक्वल टू हा 2x वन्स अगेन ॲज इट इज. ह्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ठीक ठीक, त्यांना मोक्ष भेटला. मायनस 5 मायनस 3 झाले मायनस 8 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल टू, आता इथं बघ ना 2x आणि हा मायनस 8 गुणाकार आहे. सो 2 गुणिले मायनस 8 झाले मायनस 16 एक्स अपॉन एक्स स्क्वेअर
-5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्रीनशॉट घेऊन फटाफट रिप्लाय करा. डन. एकदम क्लिअर. अरे बोलो. अंडरस्टूड एव्हरीथिंग एकदम क्लिअरली. खाली सिम्प्लिफाय केलं तर हा त्याचा एक क्वेश्चन बरं आहे. फरकच नाही पडणार आपल्याला. इट इज नॉट एक्सपेक्टेड. हा ते कधी जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिला आणि सिम्प्लिफिकेशनची गरज वाटते की त्या ऑप्शन सोबत मॅच करायचे तर हे याला कुठं सिम्प्लिफाय करतो. याने काय होणार नाही. एक फंक्शन भेटेल सिम्पली तुला पॉलिनॉमियल फंक्शन साईल. अरे बाबा आर यू ऍग्री? चला अजून एक घेऊ आता. यू अपॉन व्ही वाला. कल्याणी समजतंय का आता? फॉर्म्युले पार्ट नसतील तर अजिबात कोणाला काहीच जमणार नाही. सगळ्यात खतरनाक इंटिग्रेशन जाईल. जर का डिफरन्शिएशन मध्ये तुम्ही 10% जरी मागे पडले तर तुम्ही इंटिग्रेशन मध्ये 70-80% मागे पडणार. ते तुम्हाला जमणारच नाही. 12वी झालेल्या कुठल्याही विद्यार्थ्याला किंवा जे 12वीला आहे त्यांना विचारा तुमचा आवडता टॉपिक कोणता. ते म्हणतील सर इंटिग्रेशन. सगळ्यांची गडबड होते. बट बिलीव्ह मी, द वे आय एम टीचिंग अँड द वे यू ग्रॅब द थिंग्स, सगळ्यात इझी इंटिग्रेशन जाईल तुम्हाला. इट्स इज माय बिलीफ. फक्त मी सांगतोय ते करा. तेवढी मेहनत करा. इट विल बी व्हेरी व्हेरी इझी. तुम्ही म्हणले पाहिजे सर सगळ्यात इंटरेस्टिंग इंटिग्रेशन. चला यातला आणखी घेऊ आता आपण. y इज इक्वल टू 5e⁻x - 4 upon shell. So once again, was there any question, Sahil ji? सर ते वाला घ्या. x raised to 7/3. साहिल x ची पॉवर 7/3 कोणतं रे बाबा? x ची पॉवर 7/3 कोणतं आहे साहिल? ते सर सगळ्यात पहिलेवाला होमवर्क होता तो वाला. काय काय बोल ना, मोठ्याने बोल ना. सगळ्यात पहिलेवाला नव्हता का होमवर्क मध्ये टाकलेला आहे तुम्ही ग्रुपवर तो वाला. बरं एक काम कर, मला ग्रुप वरती दे. मी आन्सर तुला ते काढून दिला. हा डोंट वरी. मला ते ग्रुप वरती दे, करू. ओके. हा चलो. सो बेटा हे सम आपण आता सोडू. जे होमवर्कला दिलं होतं मी, राईट. चलो वन्स अगेन यांना कपडे घालू, रिस्पेक्ट देऊ. वरच्या फंक्शनला यू बोलू, खालच्या फंक्शनला व्ही बोलू. पुन्हा एकदा रूल लिहितो. प्यारे बच्चों, dy/dx इज v डेरिवेटिव ऑफ u मायनस u डेरिवेटिव ऑफ v अपॉन v स्क्वेअर. चला रूल लिहिला. आता पाठ झाला असेल सगळ्यांना. इज इक्वल टू v. चला हा ब्रॅकेट 3e⁻x - 2 डेरिवेटिव ऑफ u वाली टर्म आहे बघ वरची 5e⁻x - 4 मायनस u हे बघ खालची टर्म, सॉरी u ही वरची टर्म 5e⁻x - 4 डेरिवेटिव ऑफ v वाली टर्म ही होल डिवाइडेड बाय v स्क्वेअर 3e⁻x हे बघ ब्रॅकेटचा स्क्वेअर. आय रिपीट वन्स अगेन. v डेरिवेटिव ऑफ u हे बघ v डेरिवेटिव ऑफ u मायनस u डेरिवेटिव ऑफ v होल डिवाइडेड बाय हे बघा v चा स्क्वेअर. खाली सिम्प्लिफिकेशन वन्स अगेन. दिस इज इक्वल टू, याला काहीच नाही करायचं. ऍग्री? येस सर ऍग्री. 3e⁻x मायनस d/dx ऑफ फर्स्ट मायनस सेकंड आहे का नाही. पहिलं वजा दुसरं. सो स्क्वेअर ब्रॅकेट टाकू आपण. प्यारे बच्चों, d/dx ऑफ 5e⁻x हे पहिलं फंक्शन वजा d/dx ऑफ 4 पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वजा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस 5e⁻x मायनस 4 ऍज इट इज. कारण याला काही करायचंच नाही आपल्याला. वन्स अगेन d/dx ऑफ पहिलं फंक्शन वजा दुसरं फंक्शन. दिसलं का नाही. सो स्क्वेअर ब्रॅकेट अँड d/dx ऑफ 3e⁻x वजा d/dx ऑफ 2. मस्तपैकी दोघांना सुट्टा सुट्टा डेरिव्हेटिव्ह लिहिला. अपॉन होल डिवाइडेड बाय 3e⁻x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. गेटिंग? इट इज इक्वल टू
ॲज इट इज 3 e ची पॉवर x मायनस 2 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये डी बाय डी एक्स ऑफ 5 e रेस टू एक्स. सो बेटा 5 ला बाहेर घ्या. येस सर. डी बाय डी एक्स ऑफ e रेस टू एक्स. द वे आय हॅव गिवन यू द स्टेप्स एकदम गो स्टेप बाय स्टेप. 5 बाहेर आला. येस सर. डी बाय डी एक्स ऑफ e रेस टू एक्स मायनस डी बाय डी एक्स ऑफ 4 0. कॉन्स्टंट टर्म कधीही बदलत नाही. सो एकटी सापडली. कार्यक्रमच झाला तिचा 0 मायनस ही टर्म ऍज इट इज कारण त्याच्यावर काहीच ऑपरेशन नाही. प्यारे बच्चों डी बाय डी एक्स ऑफ 3 ई रेस टू एक्स 3 चिटकलाय त्या ई रेस 3 आपले ई रेस टू एक्स बाहेर घ्या. सो 3 इंटू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स मायनस डी बाय डी एक्स ऑफ 2 एकटा सापडला. सुखी झाला. तो बदलूच शकत नाही ना. देर इज नो रेट ऑफ चेंज ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू टाइम. तो कायम 2 है. अगेन एंड अगेन आई एम सेइंग प्यारे बच्चों डेरिवेटिव ऑफ द कॉन्स्टंट टर्म बिकम 0 कारण ती कधी बदलत नाही. एव्हरीथिंग इज डिवाइडेड बाय 3 e ची पॉवर x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. एक ऑब्झर्व केला असेल साहिल तू या खालच्याला काही सिम्प्लिफाय करायची गरज नसते. स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. आता वरचा पाठ पुसतो मी. राईट. चलो चलो. सो बेटा dy बाय dx इज इक्वल टू बघ आता 3 रेस टू एक्स मायनस 2 ऍज इट इज कारण त्याला काहीच करायचं नाही आपल्याला. ह्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 5 डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स बिचारा भोळा आहे. जसाच्या तसाच उत्तर लिहा. ई रेस टू एक्स ओके मायनस 0 विषय संपला. मायनस हा ब्रॅकेट ऍज इट इज 5 e ची पॉवर x मायनस 4. हे बघ पुढचा स्क्वेअर ब्रॅकेट हा 3 डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स ऍज इट इज. ई रेस टू एक्सचा आन्सर ई रेस टू एक्सच आहे. मायनस 0 तर फरकच नाही पडला. होल डिवायडेड बाय 3 ई रेस टू एक्स मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बेटा इथे फक्त ई रेस टू एक्स कॉमन निघतोय. ऍग्री. इज एव्हरीवन ऍग्री. येस सर. इथून पण आणि इथून पण काय मायनस साईनच्या अलीकडून आणि पलीकडून फक्त ई ची पॉवर एक्स कॉमन निघाली. मग घ्या. येस सर. स्क्वेअर ब्रॅकेट टाका. हे बघ हा ब्रॅकेट गुणिले 5 मग याला असलो का 5 इंटू 3 ची पॉवर एक्स मायनस 2 बरं का मायनस सांगतो टेन्शन घेऊ नको. हा बाहेर आला. सो 3 इंटू होल डिवाइड बाय 3 इंटू ई रेस टू एक्स मायनस 2 द होल स्क्वेअर. ही स्टेप संपूर्ण सांगतो तुला. काहीच नाही. व्हेरी बेसिक. नीट ऑब्झर्व कर. ई ची पॉवर एक्स कॉमन निघते का नाही मायनस साईनच्या अलीकडे पलीकडे. यस सर. बघ ई ची पॉवर एक्स बाहेर घेतली तर हा ब्रॅकेट गुणिले 5 राहिला. सो मी त्या लिहिलं 5 इंटू दिस ब्रॅकेट. हे मायनसचं साईन. ई ची पॉवर एक्स बाहेर आली. उरलं काय हा ब्रॅकेट गुणिले 3 मी लिहिलं 3 इंटू दिस ब्रॅकेट. आपल्याला सवय आहे ना तशी लिहायची म्हणून इज इक्वल टू बेटा ई रेस टू एक्स आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट सोडू ना 5 गुणिले 3 ई रेस टू एक्स 5 3 15 ई ची पॉवर एक्स. आता बघ मायनस 5 दुने 10 मायनस 3 इंटू 5 ई रेस टू एक्स. वन्स अगेन मायनस 3 5 15 ई रेस टू एक्स मायनस 3 इंटू मायनस 4 विल बिकम प्लस 3 चौक 12. ऍग्री बेटा. होल डिवायडेड बाय खालची टर्म तू ऑब्झर्व केला असेल. हिचं काही कामच नाहीये. ओके तसंच लिहित चालायचं. इज इक्वल टू ई ची पॉवर एक्स छिक छिक ब्रॅकेट मध्ये काय दिसलं मला सेम सेम दिसले. कॅन्सल आउट झाले. बेटा 12 आणि मायनस 10 म्हणजे 12तून 10 गेले. उत्तर येईल 2. सो कॅन आय राईट 2 ई रेस टू एक्स अपॉन 3 ई रेस टू एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. फायनल आन्सर. चलो डन. फटाफट रिप्लाय करा सर. येस. मग आता चांगल्या लेवलचे 2 सम घेऊ आपण. बोला पटकन. बोला. मजा आली.
एखादी कंडिशन जिथं खालच्याला, अरे साहिल त्या खालच्याला फक्त तेव्हा सिम्प्लिफाय करायचं आपल्याला बरं का, जेव्हा त्याची गरज पडेल मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवताना. येतं का साहिल तुझ्या लक्षात? त्या खालच्या बद्दल फालतूचं टेन्शन बाळगू नका. आर यू अंडरस्टँडिंग? चलो सो दोन चांगले सम्स घेऊ आपण आता. चांगले म्हणजे विच विल बी ऑन द बेसिस ऑफ द कन्सेप्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह. कन्सेप्च्युअल सम्स जे कॉम्पिटिटिव्ह मध्ये येत असतात, याचा खरा वापर इंटिग्रेशन मध्ये होईल. बघ आता, अ क्वेश्चन वॉज गिवन लाईक if f of x is a quadratic polynomial. Question is, if f of x is quadratic polynomial such that f of 0 is equal to 3, f dash of 2 is 2, and f dash of 3 is 12. The question is find f of x. एकदम भारी क्वेश्चन है. क्वेश्चन को देख के डरने का नहीं, ये डराता है. अजिबात घाबरायचं नाही. लुक ॲट द क्वेश्चन, अप्लाय युअर कॉन्सेप्ट, इट विल बी व्हेरी इझी. क्वेश्चन काय सांगतो, एफ ऑफ एक्स इज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. फंक्शन ऑफ एक्स हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. आपल्याला याची सवय काय बघ ना, एक्सप्लिसिट म्हणतात त्याला. एक्सप्लिसिट वाय ॲज अ फंक्शन ऑफ एक्स. आपण वाय हा एक्सचं फंक्शन लिहित चाललो याच्या आधी, एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स वगैरे नाही का, असं सगळं लिहित चाललो. याला टी फंक्शनचे टाईप दिले मी. तर प्यारे बच्चो, वायचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डी एक्स म्हणजेच एफ डॅश एक्स नाही का, डीवाय बाय डी एक्स ला एफ डॅश एक्स लिहिण्याची पद्धत आहे. तर इथे मला काय दिलंय, एफ ऑफ एक्स हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. याच्या आधी 9वीला चॅप्टर होता पॉलिनॉमियल वाला, आठवतोय सगळ्यांना? रेंज प्रॉब्लेम आहे वाटतंय माझा. अरे बापरे, माझ्याकडे रेंज प्रॉब्लेम आहे का काय रे? नाही सर. अरे चलो बेटा, दिस वॉज कन्सेप्च्युअल सम. ठीक आहे ना? बघा आता लक्ष दे, ही लिहिण्याची पद्धत आहे. डीवाय बाय डी एक्स ला आपण डॅश लिहितो. चला आता लक्ष दे. सो प्यारे बच्चों, सोल्युशन मध्ये मला तो जो एफ ऑफ एक्स आहे हा काय दिलाय, क्वाड्रॅटिक. मग मी एफ ऑफ एक्स ला क्वाड्रॅटिकच्या फॉर्म मध्ये लिहू का? क्वाड्रॅटिक आठवलं असेल, एक्स ची पॉवर 2 राईट. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हा फॉर्म आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल वाला. आठवतंय का? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज कॉल्ड एज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ऍग्री? याला डब्बा करतो. हा झाला क्वाड्रॅटिक फॉर्म त्यांनी दिल्याप्रमाणे. पुढे काय म्हणतायत, सच दॅट एफ ऑफ 0 इज 3. एफ ऑफ 0 इज 3 म्हणजे पुट, लक्ष दे बेटा, पुट एक्स जागी 0. बघ ना, एफ ऑफ 0 भेटेल ना, एक्स जागी 0 टाका. सो एफ ऑफ बघ एक्स जागी 0 टाकला इज इक्वल टू ए एक्स जागी 0 प्लस बी एक्स जागी 0 प्लस सी. सो प्यारे बच्चों, दीज टू टर्म्स विल गेट कैंसल आउट. हा जो एफ ऑफ 0 आहे, प्लीज लुक, दे हॅव गिवन इट टू बी 3 इज इक्वल टू ठीक ह्या दोन टर्म्स थोडा ना 0 मुळे हा सी. सो मला सी इज इक्वल टू 3 भेटला. आर यू अंडरस्टँडिंग? सो मी याला 1 म्हणू? सॉरी नाही का आलं. एफ ऑफ एक्स क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. अग्री? हे आपलं हिरो वाला सम आहे, मी याला स्टार मार्क करतो. ठीक आहे ना? त्यांनी दिल्याप्रमाणे. त्यांनी मला सगळ्यात आधी दिलं एफ ऑफ 0 इज 3. बघ हे वापरलं मी. एफ ऑफ 0 म्हणजे पुट एक्स जागी 0. ऍग्री बेटा? मग एक्स जागी 0 टाका. एफ ऑफ 0 इज इक्वल टू ए इंटू 0चा स्क्वेअर प्लस बी इंटू 0 प्लस सी. 0 मुळे त्या दोन टर्म्स उडाल्या, खाली एकटा सी राहिला आणि एफ ऑफ 0 वॉज 3 हे त्यांनी दिलेलं आहे. ओके सर. पुढे मला म्हणतायत ते एफ डॅश ऑफ 2 इज 2. एफ डॅश ऑफ 2 डॅश इज द डेरिव्हेटिव्ह. प्यारे बच्चों, डॅश इज द डेरिव्हेटिव्ह म्हणजेच तुमचा डीवाय बाय डी एक्स. आलं का लक्षात? जो आपण आतापर्यंत काढायचो तोच असतो एफ डॅश एक्स. याचा अर्थ हा जो एफ ऑफ एक्स त्यांनी मला दिलाय
त्याचा मला काय काढावं लागणार आहे एफ डॅश एक्स. तर मी तर सेपरेटली काढून देतो तुला आता बघ. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. मी म्हणतो की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग हा जो एफ ऑफ एक्स आहे त्याचाच डेरिव्हेटिव्ह आपण काय म्हणतो बोलो बेटा एफ डॅश एक्स. आलं लक्षात. तुझ्यासाठी मग यासारखं लिहितो. डिफरन्शिएटचा अर्थ काय असतो बेटा डी बाय डी एक्स ऑफ हे बघ लेफ्ट हँड साइड एफ ऑफ एक्स. प्रत्येक ठिकाणी डी बाय डी एक्स लिहा. पहिली अधिक दुसरी अधिक तिसरी प्रत्येक टर्म साठी. सो डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स स्क्वेअर हे बघी पहिली टर्म अधिक डी बाय डी एक्स ऑफ बी एक्स हे बघी दुसरी टर्म अधिक डी बाय डी एक्स ऑफ सी. व्हेरी इझी. पहिली अधिक दुसरी अधिक तिसरी तिघांसाठी सुट्ट सुट्ट. डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डॅश. आता काय आलं त्यालाच आपण काय लिहितो बेटा एफ डॅश एक्स झालं इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स स्क्वेअर. ए इज कॉन्स्टंट टर्म. आखी एबीसीडी कॉन्स्टंट आहे एक्स आणि वाय सोडून. सो हा ए बाहेर घ्या. ए बाहेर आला डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ बी एक्स. बी इज ऑल्सो कॉन्स्टंट बाहेर घ्या. सो बी इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स. ऍग्री. ओके हा प्लस डी बाय डी एक्स ऑफ सी 0. एक्स आणि वाय सोडून सगळे 0 असतात. आलं लक्षात. सो कॉन्स्टंट टर्म झाली सी त्याचं उत्तर आलं 0. सो डॅश इज इक्वल टू ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर 2 इंटू एक्स ची पॉवर 2 मायनस 1 म्हणजेच 2x. आपण मग केलं आता पाठ व्हायला पाहिजे. व्हेरी सिम्पल आहे की नाही. 2 इंटू एक्स ची पॉवर 2 मायनस 1 2x प्लस बी डी बाय डी एक्स ऑफ एक्स 1 तो 0 आहे. सो मी याला असं लिहू का 2ax प्लस बी. दिस इज माय एफ डॅश ऑफ एक्स. गेटिंग ना बेटा. मी याला म्हणू का दिस इज माय इक्वेशन नंबर काय म्हणू याला याला स्टार कसं लिहिलं बघ मी. हा स्टार आणि हा स्टार स्टार्स नाव देईल त्यांना. ठीक आहे हा स्टार कारण मी 1 2 3 यांना म्हणतो. चल काय फरक नाही पडत. एफ ऑफ एक्स घेतला त्याचा डॅश काढला मजा आली. येस सर. त्यांनी मला दिलं होतं एफ डॅश ऑफ 2 इज 2. गेटिंग. सो बेटा जसं पुट एक्स इज इक्वल टू 0 कुठे केला होता बेटा ह्या स्टार मध्ये. मला एफ डॅश ऑफ 2 पाहिजे. माझ्याकडे एफ डॅश ऑफ एक्स आहे. सो मी काय म्हणतो पुट एक्स ची व्हॅल्यू 2 इन कोणत्या स्टार मध्ये ह्या स्टार मध्ये. आय विल गेट एफ डॅश ऑफ 2. गेटिंग. सो एफ डॅश ऑफ 2 हे बघ एफ डॅश ऑफ 2 इज इक्वल टू 2a एक्स जागेवर 2 प्लस b which is equal to 2a into 2 बेदुने 4. Can I say 4a plus b. आणि f dash of 2 ची व्हॅल्यू त्यांनी दिली बघ 2. मजा आली. Can I say प्यारे बच्चों this is equation number 2. त्यांनी मला आणखी एक गोष्ट दिली f dash of 3. माझ्याकडे f dash of x आहे. x जागी फक्त 3 टाकायचा. सो पुट x च्या जागी 3 कुठे डॅश वाल्यामध्ये ना म्हणजे इथे राईट. सो एफ डॅश ऑफ 3 इज इक्वल टू ओके एफ डॅश ऑफ 3 इज इक्वल टू 2a एक्स जागी 3 प्लस b. झालं. आता बघ एफ डॅश 3 काय दिलंय त्यांनी 12. सो 12 इज इक्वल टू 3 दुने 6 6a प्लस b इज इक्वेशन नंबर 3. एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि पटापट बोला इथपर्यंत कळालंय का नाही कळालं. कोणाच तरी काहीतरी क्वेश्चन आहे तो मी जरा वाचतो. नंबर द्या स्टार नका देऊ ते कन्फ्युजन होतं. बर त्या साहिलच्या म्हणण्याप्रमाणे काय करतो नंबर देतो जरा थांबा.
साहिलच्या म्हणण्याप्रमाणे नंबरिंग करतो मी. चल याला काय म्हणू साहिल, तुम्हाला सांग. याला 1 म्हणू का? येस सर, हे माझं 1. याच्यातनं मी डेरिव्हेटिव्ह काढला तर याला मी 2 म्हणू का? येस सर, काही अडचण नाही. ओके, हा. तिथून पुढे मग मी याला 3 म्हणू का? येस सर. याला 4. ओके सर. हे 5. येस सर. हे बघ, पुट एक्स इक्वल 0 कशामध्ये? 1 मध्ये. बरं, पुट एक्स इक्वल 2 कशामध्ये? 2 मध्ये. पुट एक्स इक्वल 3 कशामध्ये? 2 मध्ये. साहिल बिलिंग हॅपी, स्क्रीनशॉट घ्या. आणखी कोणाच तरी काहीतरी डाऊट आहे? सागर बोलला, हा जे कोणी असेल ते. अरे त्याच्यात काय राव, तुमचा हॅपीनेस इज माय हॅपीनेस, राईट? अरे आर यू अंडरस्टँडिंग? यू हॅपी, आय हॅपी. तुमचा क्लास, माझा श्वास. अरे आर यू अंडरस्टँडिंग? अरे पटापट बोला सगळ्यांनी, जरा यस टाईप करा, अदरवाइज आय हॅव टू रिपीट एव्हरीथिंग. कम ऑन. एफ ऑफ एक्स डॅश काढला, दिलेल्या कंडिशन्स वापरल्या. फिलिंग हॅपी? चला आता लक्ष दे. आता हे वापरू आणि सोडू आपण. आज इथे प्रणव असतात म्हणला असता सर लय बोर झालंय. ओके, लक्ष द्या आता. सो आता हे सोडवायचं आपल्याला फक्त. हे बघ 3, 4, 5. 3 आहे. इनफॅक्ट हे जे आपलं फंक्शन आहे एफ ऑफ एक्स क्वाड्रॅटिक मधलं, तर ए बी सी हे तिघ अननोन होते, त्यापैकी एक जण इथंच भेटला आपल्याला, राईट? खाली ए आणि बी सोडवायचे, म्हणजे इक्वेशन नंबर 4 आणि 5 आपल्याला सोडवायचे, राईट? सो 4a + b मी व्यवस्थित लिहितो. आपण 9वी ला सोडवले तसे. 4a + b इज इक्वल टू 2. सर काही पण करा राव, पण 9वी 10वीचं काय नाव नका काढू. इथं आमच्या 11वीची सगळी धावपळ झाली, तुम्ही खुशाल 9वी 10वीचं बोलता. कमाल करते हो पांडेजी. 6a + b इज इक्वल टू 12. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 4, दिस इज इक्वेशन नंबर 5. फक्त 2 इक्वेशन्स आता आपल्याला सोडवायचे. व्हेरी इझी. पहिल्यातनं दुसरा वजा करा. ठीक, b विल गेट कॅन्सल आउट. सो प्यारे बच्चों, इक्वेशन नंबर 4 माइनस इक्वेशन नंबर 5 करा. सो लाइक इट. 4a + b इज इक्वल टू 2. माइनस करायचंय हे वाला इक्वेशन विच इज 6a + b इज इक्वल टू 12. मायनस मुळे मायनस मायनस मायनस. ठीक कॅन्सल आउट. सो 4a - 6a, 4 मधून 6 गेले, -2a इज इक्वल टू 2 + 12 -10. सो प्यारे बच्चों, मायनस मायनस तर प्लस होऊन जाईल आणि a विल बी 2×10. सो मला व्हॅल्यू ऑफ a सुद्धा भेटली. इथे व्हॅल्यू ऑफ c आय वॉज गेटिंग राईट. चला मग आता पुट इन, कुठेही तुम्हाला जिथे आवडेल. मला 4 मध्ये टाकायला आवडलं, मी 4 मध्ये टाकलं, मेरी मर्जी, कुठेही टाकून दे. सो बेटा 4 मध्ये टाकल्यावर 4 गुणिले व्हॅल्यू ऑफ a इज 5 + b इज इक्वल टू 2 आहे की नाही? याच्या जागी 5 टाकला. सो 5 गुणिले 4 किती झाले बेटा? 20 + b इज इक्वल टू 2. दिस इम्प्लाइज, अच्छा मी इथे लिहितो. ओके, सो बेटा b काय होईल? 2 - 20 विच मीन्स -18. आर यू एग्री? मग 5 चोक 20 + b इज इक्वल टू 2. हा जो 20 आहे तिकडे मायनस झाला, 2 मधून 20 गेले, म्हणजेच 20 मधून गेले 18, मोठ्या संख्येत चिन्ह ऍग्री. बी पण भेटला. सो अशा प्रकारे मला तिन्ही व्हेरिएबल भेटले का नाही भेटले बेटा? बोला, भेटले का नाही भेटले? येस सर. देअरफॉर एफ ऑफ एक्स काय होईल बेटा? ए टाकून दे, ए 5. सो 5x² + bx. माझा बी कोण आहे? -18. सो -18x + c किती आला? 3. सो ॲज इट इज. दिस इज माय फायनल आन्सर. गेटिंग? स्क्रीनशॉट घ्या आणि बोला आजच्या लेक्चरला मजा आली का नाही. आता ह्या अशा टाईपचं मी अजून एक सम देतो तुला. एक नाही, चांगले 4-5 आज होमवर्क करणार का सगळेजण? होमवर्क साठी क्वेश्चन्स द्या आणि स्टॉप करा सर. बस करा हो. करणार ना आपण स्टॉप. स्क्रीनशॉट झाला? ओके, मग आता सगळेजण होमवर्क करणार का नाही? मला प्रॉमिस करा. सर आज एकदम एन्थुजियास्टिक